गेल्या काही काळापासून मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम वरती शंका घेतली गेली आणि याच पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बाबत मोठा निर्णय आज जाहीर केला। प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभेतल्या कुठल्याही 5 बूथवरती ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्यावरील मतांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी त्यासाठी हा निर्णय दिल्याचं आता कोर्टानं म्हटलं। मात्र त्यामुळे 23 मे रोजी होणारी मतमोजणी आणि निकाल लांबण्याची शक्यता आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। लोकसभेसाठी प्रत्येक विधानसभेतल्या 5 बूथवर व्हीव्हीपॅट पडताळणी। पारदर्शक निवडणुकीसाठी कोर्टाचा निकाल। मतमोजणी आणि निकाल लांबणार। एका बूथवरील पडताळणीत फरक आढळल्यास पूर्ण मतदारसंघाचा निकाल राखीव ठेवणार। ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या मतदानावर शंका व्यक्त करत अरविंद केजरीवाल, शरद पवार, चंद्रबाबू नायडू यांच्यासह 21 विरोधी पक्षांनी 50% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांच्या पडताळणीची मागणी केली होती। तशी याचिकाही सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली। निवडणूक आयोगाने त्याला विरोध करत असं केल्यास निकालाला 6 ते 9 दिवसांचा उशीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती। शिवाय सध्या ईव्हीएम विरोधात कोणतीही गंभीर समस्या किंवा तक्रार उद्भवली नसल्याचाही आयोगाचा दावा होता। मात्र मतदारांचा विश्वास आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वसनीय पाहता कोर्टानं व्हीव्हीपॅट पडताळणी वाढवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिलेत। पॅटच्या जे पावत्या आहेत ते मोजण्याबाबत कमीत कमी 50% पावत्या मोजली पाहिजे ही मागणी होती। आता एक व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मॅच करण्याबाबतच्या प्रथाला कुठेतरी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की 5 केलं पाहिजे। मला वाटते हे कमी आहे। आणखीन त्याच्यात कमीत कमी 10 मॅच करण्यासाठी 10% जर मॅच झाली तर थोडासा समाधानी होऊ शकते। आणि जर एकामध्ये कुठेतरी आकडे वेगळे येत असतील तर 100% मोजणी केलं पाहिजे। त्याने बटन दाबल्यानंतर 7 सेकंद पुढचे थांबावं लागणार आहे। ते आल्यानंतर तो पुढचा येऊ शकतो। ते हा जो ऍडिशनल वेळ जाणार आहे यामुळे एखाद वेळेस मतदानाची गती संथ राहू शकते। त्यामुळे वेळ पण वाढवला पाहिजे आणि गरज पडली तर मशीन सुद्धा वाढवायची गरज असेल तर पहिल्या मतदानाच्या अनुभवानंतर यासाठी लागणारी आवश्यक दुरुस्ती निवडणूक आयोगाने करावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। प्रत्येक विधानसभामध्ये ॲव्हरेज जर आपण म्हटलं 3 ते 3.25 लाख वोटर्स असतील तर साधारणपणे 800 ते 900 ईव्हीएम मशीन्स असतात। ह्या नवीन प्रक्रियेमुळे 3 लाखापैकी म्हणजे जवळजवळ 20,000 मतांचीच मोजणी होऊ शकेल, जी साधारणपणे 5 ते 5.5% आहे। तर ती सफिशियंट नाही आहे असं आमचं हे आहे, म्हणजे या संदर्भात भूमिका आहे। तर ती वाढवून म्हणजे 50% जर केली असती तर लोकांना अधिक पारदर्शकपणे या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसला असता। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। आधी केवळ लोकसभा मतदारसंघातील एकाच बूथवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होत असे। विरोधकांनी पडताळणी 50% वाढवण्याची मागणी केली होती। मात्र कोर्टानं आता एका लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही 5 बूथवर व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याचे आदेश दिलेत। म्हणजेच आधी एका लोकसभा मतदारसंघातल्या कोणत्याही एका विधानसभा मतदारसंघातील एका बूथवर एका व्हीव्हीपॅटची पडताळणी होत असे। आता मात्र एका लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 बूथवर व्हीव्हीपॅट पडताळणी केली जाणार आहे। ऐसा नहीं है, ये बूथ वाइज नहीं है, असेंबली का पूरा है। तो असेंबली से टैली होगा ना। तो असेंबली में कितने बूथ हैं उसके हिसाब से जब ईवीएम वो टैली होगा उसके हिसाब से 5 असेंबली वाइज है। ये बूथ वाइज नहीं है, असेंबली का पूरा है। तो असेंबली से टैली होगा ना। तो असेंबली में कितने बूथ हैं उसके हिसाब से जब ईवीएम वो टैली होगा उसके हिसाब से 5 असेंबली वाइज है। तर ह्या ज्या मशीन आहे ॲडव्हान्स आहेत आणि त्यात न्यू टेक्नॉलॉजी यूज केलेलं आहे। व्हीव्हीपॅट जरी मशीन असल्या तरी त्याचं कॅल्क्युलेशन हे इमिजिएटली होतं, थोड्या वेळात होतं आणि त्याची पडताळणी करण्याकरता ते प्रिसाइडिंग ऑफिसरला ते अधिकार दिलेले आहेत। प्रत्येक वोट हे कोणत्या सिरियल क्रमांकाचं वोट कोणाला दिलेलं आहे याची तो शहानिशा करता येईल। त्यामुळे शहानिशा करण्यासाठी संपूर्ण वोटिंग काउंट केलं जातं असं काही गरजेचं नाही। फक्त एकाची पडताळणी जरी झाली तर तो त्याची खात्री करून घेऊ शकतो। जर त्या ठिकाणी संशयाला वाव नसेल तर तो त्याचा रिपोर्ट देऊ शकतो। देशातील सर्वच राज्यात विधानसभा मतदारसंघांची संख्या सारखी नाहीये। महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर राजस्थानात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 8 विधानसभा आहेत।
त्यानुसार ज्या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा आहेत तेथील एकूण 30 व्हीव्हीपॅटची पडताळणी होणार आहे। या कारवाईस जास्त वेळ लागत असल्यानं 23 मे रोजी लागणारा निकाल साधारण 1.5 दिवस लांबणीवर पडणार आहे। विरोधकांकडून व्हीव्हीपॅटवर एवढा जोर देण्यामागचं कारण तरी काय? तर ईव्हीएम मशीन मागे घोळ असल्याच्या तक्रारी अनेक राजकीय पक्षांकडून केल्या जातात। ईव्हीएमद्वारे मतांची अफरातफर होते असा आरोपही वारंवार होतो। अशा परिस्थितीत मत अबाधित राखण्यासाठी व्हीव्हीपॅट उपयोगात आणलं जातं। मतदारानं मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅट तत्क्षणी त्याची माहिती मतदाराला देतं। आपण मत ठरवलेल्या उमेदवारालाच मिळालंय ना यावर व्हीव्हीपॅट शिक्कामोर्तब करतं। व्हीव्हीपॅट म्हणजे काय? वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल। ईव्हीएम मशीन सोबत लागणारी सिस्टीम। व्हीव्हीपॅट लावलेल्या ईव्हीएम मध्ये 7 सेकंदासाठी एक कागदाची स्लिप दिसते। या स्लिप मध्ये आपण दिलेल्या उमेदवाराला मत गेलंय की नाही हे कळतं। 7 सेकंदानंतर ही स्लिप ईव्हीएम ला लावलेल्या सीलबंद डब्यात जाते। व्हीव्हीपॅट लावलेल्या ईव्हीएम या अधिक सुरक्षित मानली जाते। मतदारांचा मतदान यंत्रणेवरचा विश्वास वाढावा यासाठी न्यायालयानं 2013 मध्ये निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट लागू करण्याचा आदेश दिला होता। त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काही मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटचा वापर झाला होता। निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत 4125 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी केली जात होती। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल 20,625 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। आणि व्हीव्हीपॅट तर आपण ऐकतो, मात्र व्हीव्हीपॅटचा प्रत्यक्ष वापर कसा होणार आहे याचं प्रात्यक्षिक बघूयात। बॅलेट युनिट आहे, बॅलेट बटन आहे। हे बॅलेट बटन दाबल्यानंतर ही मशीन तयार होते। तुम्ही एक बॅलेट बटन दाबतो, याच्यावर बिझी लाईन आहे, याच्यावर ग्रीन लाईन लागली, याच्यावर ग्रीन लाईन लागली। दिस मीन्स आता हे यू कॅन वोट, तुम्ही वोट करू शकता। सर या एक बटन कुठले प्रेस करा, वोटिंग करा। हे वोट केल्यानंतर 7 सेकंदामध्ये इथं स्लिप दिसेल, तुम्ही ज्याला मतदान केले ती स्लिप दिसेल। ओके, आपण ह्याला मतदान केलेलं आहे, हे 8 नंबर। ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष मतदान कराल त्यावेळेला त्या उमेदवाराचं नाव, त्या उमेदवाराचं पक्षचिन्ह आणि याच्यावरती सिरियल नंबर दिले आहे, त्या सिरियल नंबर एवढ्या त्या पावतीवर क्रमांक दिलेले असतील। ही पावती ह्या ड्रॉप बॉक्स मध्ये पडेल। यांनी 7 नंबरचं बटन दाबलेलं आहे। हे कुठल्याही परिस्थितीमध्ये सिक्रेसी आपल्याला ओपन करू शकणार नाही। फक्त हे आज डेमोसाठी आपल्याला खात्री पटावी म्हणून आपण दाखवत आहे। हे 7 नंबरचं स्लिप याच्यामधून पडेल, इथे हे 7 सेकंड स्लिप दिसेल। फक्त आपल्या माहितीसाठी दाखवतो, हे इलेक्शनच्या पोलिंगच्या वेळेस होणार नाही, फक्त आपली खात्री पटावी म्हणून आपल्याला दाखवतो। हे बघा, हे शेवटचं 7 हे 8 नंबर आणि ह्या टेस्टिंग 7 स्लिप आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमशी जोडलेल्या 50% व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी केली होती। ही मागणी निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात फेटाळून लावली। मात्र सर्वोच्च न्यायालयानं मतदारांचा विश्वास आणि निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकून राहावी यासाठी व्हीव्हीपॅट पडताळणी वाढवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले। निवडणूक आयोगानं कोर्टाचा हा निर्णय आता मान्य केलाय। तुमच्या मताची होणार शहानिशा। प्रत्येक विधानसभेतल्या 5 बूथवर व्हीव्हीपॅट पडताळणी। सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। 4125 ऐवजी 20,625 व्हीव्हीपॅटची होणार पडताळणी। जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका होत आहेत। त्यासाठी देशातील वातावरण तापलंय। प्रचार रॅली, सभांनी देशाच्या गल्ल्यात दुमदुमतायत। देशाच्या याच लोकशाहीवरचा विश्वास दृढ करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। तो म्हणजे लोकसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभेतील 5 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचा। आता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की कदाचित थोडासा रिझल्ट यायला उशीर होईल, परंतु जर असं 5 बूथवरची मतदानाची पडताळणी केली तर मतदान प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास वाढेल। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिलेत। हे खरं आहे की त्याच्यामुळं मतदानाचा निकाल लागायला काहीसा उशीर होईल, परंतु
लोकांचा विश्वास या प्रक्रियेवरचा वाढेल. याचा अर्थ मूळ EVMवरचे जे लोकांचे आक्षेप होते ते संपलेत असा मात्र नाही. निवडणूक आयोगानं कोर्टाचा निर्णय मान्य केला असून आयोगाकडून तयारीलाही सुरुवात झाली आहे. देशात एकूण लोकसभा मतदारसंघ आहेत 543. त्यातील विधानसभा मतदारसंघ आहेत 4125. प्रत्येक विधानसभेतील 5 बूथ म्हणजेच 20,625 बूथवरही व्हीव्हीपॅट पडताळणी होणार आहे. एका बूथवर साधारणतः सरासरी 1,400 मतदार मत देतात, तर 20,625 बूथवरील एकूण मतदार होतात 2,88,75,000. देशातील एकूण मतदारांची संख्या 90 कोटी सांगितली जाते. त्यापैकी तब्बल 31.16% मतदारांच्या मताची व्हीव्हीपॅटद्वारे शहानिशा केली जाणार आहे. आतापर्यंत केवळ 4,125 बूथवरील 57,75,000 मतदारांच्या मताची पडताळणी होत होती. म्हणजे केवळ 15% मतांची शहानिशा होत होती. पण अपेक्षा अशी होती की 50% तरी व्हीव्हीपॅटची त्या ठिकाणी मोजणी झाली पाहिजे, जेणेकरून एक विश्वासार्हतेचं वातावरण जनतेमध्ये निर्माण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीवरचा विश्वास हा मी कुठलं केलेलं मतदान ज्या पक्षाला करतोय, ज्या व्यक्तीला करतोय त्यालाच ते मिळतंय की नाही, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आहे. आणि प्रत्येक जो मतदाता आहे त्याला ते समाधान मिळालं पाहिजे, ही त्याच्या मागची भावना आमच्या मागणीमध्ये होती. व्हीव्हीपॅटची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाला अतिरिक्त खर्च येणार आहे. अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं लागणार आहे. बेल ECL यांनी व्हीव्हीपॅटची निर्मिती केली आहे. निवडणूक आयोगानं 2013 मध्ये मशीनच्या वापराला मान्यता दिली. केंद्र सरकारनं यासाठी 3,174 कोटी रुपयांची तरतूद केली. यंदाच्या लोकसभेत व्हीव्हीपॅटच्या यशस्वी वापरासाठी निवडणूक आयोग तयार आहे. मात्र तरीही काही प्रश्न उरतातच. जहां VVPAT नहीं लगा है वहाँ तो फिर गिनती का कोई मतलब ही नहीं है. तो इस देखिए सही मायने में क्या है कि ये अब ज़रूरी है कि हर पोलिंग बूथ पर मशीन लगनी चाहिए. VVPAT की मशीन जो है वो मशीन लगनी चाहिए. और उससे उसका मकसद भी यही है कि भाई जो EVM में आपकी वोटिंग है वो वोटर भी देख लेता है, उसकी गिनती भी हो जाती है. तो उसमें जो अक्सर एक सवाल उठता है कि EVM में जो है ना वो गड़बड़ होती है, वो सब मेरे हिसाब से तो खत्म हो जाना चाहिए. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून 23 मेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. परंतु व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करावी लागणार असल्यानं यावेळी लोकसभा निवडणुकीचा निकाल थोडा उशिरा लागू शकतो. दरम्यान या निवडणुका देशातील सर्वात मोठ्या निवडणुका असल्यानं मतदानाची विश्वासार्हता महत्त्वाची आहे. आता या नव्या पद्धतीनं होणाऱ्या मतदानाची माहिती मतदान करणाऱ्यांनाही समजावून घेतली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.